Hello student, today's topic is taxonomic category. Last time we have studied what is meant by taxonomy. In taxonomy, taxon means arrangement. We can classify an organism into different categories. आपण एखादा ऑर्गॅनिझम वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये अरेंज करू शकतो, क्लासिफाय करू शकतो. त्या वेगवेगळ्या कॅटेगरीजला आपण म्हणणार टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज. Classification is the process in which organisms are classified into different categories. क्लासिफिकेशन ही अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण एक ऑर्गॅनिझम वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये क्लासिफाय करतो. दस कॅटेगरी इज अ पार्ट ऑफ ओव्हरऑल टॅक्झॉनॉमिक अरेंजमेंट. तर कॅटेगरी हा पूर्ण टॅक्झॉनॉमिक अरेंजमेंटचा एक पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीला आपण टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी असे म्हणतो. ऑल कॅटेगरीज टुगेदर कन्स्टिट्यूट टॅक्झॉनॉमिक हायरार्की. आणि सगळ्या कॅटेगरीजला जर आपण कन्सिडर केलं तर त्याला आपण म्हणणार टॅक्झॉनॉमिक हायरार्की. तर या ठिकाणी टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी आहे. फॉर एक्झाम्पल किंगडम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पीसीज ह्या टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी आहे. आणि किंगडमपासून स्पीसीजपर्यंत जी पूर्ण त्याची सिक्वेन्स आहे त्याला आपण म्हणणार टॅक्झॉनॉमिक हायरार्की. दीज आर द कंपल्सरी कॅटेगरी. आणि या कंपल्सरी कॅटेगरी आहेत. आपल्याला जर एखादा ऑर्गॅनिझम क्लासिफाय करायचा असेल तर यापैकी आपण एकही कॅटेगरी स्किप करू शकत नाही. बिसाइड्स देअर आर सम फॅकल्टेटिव्ह कॅटेगरीज लाईक सबऑर्डर, सब फॅमिलीज. आणि जर आपल्याला गरज भासली तर आपण या ठिकाणी काही फॅकल्टेटिव्ह कॅटेगरीसुद्धा वापरू शकतो. ज्या प्रकारे ऑर्डरमध्ये जर वेगळे कॅरेक्टर असतील काही तर आपण त्याच्यासाठी सब ऑर्डर यूज करू शकतो. फॅमिलीचे एक्स्ट्रा कॅरेक्टर आपण सब फॅमिलीमध्ये दाखवू शकतो. तर अशा प्रकारे आपण फॅकल्टेटिव्ह कॅटेगरीज यूज करू शकतो. तर आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे टॅक्झॉनॉमिक हायरार्की. टॅक्झॉनॉमिक हायरार्की, टॅक्झॉन मीन्स वॉट? टॅक्झॉन इज अ टॅक्झॉनॉमिक ग्रुप ऑफ एनी रँक इन द सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. टॅक्झॉन हा काय आहे? हा ग्रुप आहे. याच्यात जेवढ्या काही रँक आहेत किंवा कॅटेगरीज आहेत ज्या आपण वरती बघितल्या, किंगडम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पीसीज या प्रकारे. तर हे एक मोठा ग्रुप असतो आणि टॅक्झॉनॉमिक ग्रुप ऑफ एनी रँक. आणि हा काय असतो? या प्रत्येक कॅटेगरीला आपण म्हणणार टॅक्झॉन. एक्झाम्पल आहे इन प्लांट किंगडम वन ऑफ द फॉलोइंग सच ॲज एंजिओस्पर्म, डायकोटिलेडोनी, पोलीपेटली, माल्वेसी रिप्रेझेंट अ टॅक्झॉनॉमिक ग्रुप और टॅक्झॉन. टॅक्झॉनलाच आपण टॅक्झॉनॉमिक ग्रुप असं म्हणणार. तर या ठिकाणी जर आपण ही डायग्रॅम बघितली, हा टेबल जर बघितला तर याच्यामध्ये आपल्याला कॅटेगरीज दिलेली आहे ज्याच्यामध्ये किंगडम, फायलम, क्लास, सब क्लास, सिरीज, ऑर्डर असे आहेत. तर हे काय आहेत? टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज आहेत. आणि शेजारीच आपल्याला एक प्लांटचा एक्झाम्पल दिलेला आहे, हिबिस्कस रोजा सिनेन्सिस. आणि एक ॲनिमलचं एक्झाम्पल आहे नजा म्हणजे स्नेक. ओके. तर या ठिकाणी क्लासिफिकेशन आपण त्याचं या प्रकारे करू शकतो. तर सगळ्यात पहिली कॅटेगरी आहे स्पीसीज. स्पीसीज इज द प्रिन्सिपल नॅचरल टॅक्झॉनॉमिक युनिट. आपल्याला सगळ्यात आधी हे लक्षात ठेवायचं आहे की स्पीसीज इज द युनिट ऑफ क्लासिफिकेशन. सगळ्यात छोटा युनिट, क्लासिफिकेशनचा सगळ्यात छोटा बेसिक युनिट आहे स्पीसीज. इट इज अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन इंटरब्रीड अंडर नॅचरल कंडिशन टू प्रोड्यूस अ फर्टाईल ऑफस्प्रिंग. आणि याच्यामध्ये अशाच प्रकारचे ऑर्गॅनिझम क्लासिफाय केले जातात जे इंटरब्रीडिंग करून एक नवीन ऑर्गॅनिझमला ते जन्म देऊ शकतात. ओके. तर अशा प्रकारे स्पीसीज हा बेसिक युनिट आहे आणि याच्यात अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम आहे जे इंटरब्रीडिंग करू शकतात. ओके. नंतरचा आहे कॅटेगरी जीनस. जीनस इज अ टॅक्झॉनॉमिक रँक. जीनस हा स्पीसीजच्या आधीची रँक आहे किंवा कॅटेगरी आहे. आपण या ठिकाणी टेबलमध्ये बघू शकतो. सगळ्यात शेवटचा आहे स्पीसीज आणि त्यावर आहे जीनस. ही जीनस हा स्पीसीजपेक्षा मोठा ग्रुप असतो. एका जीनसमध्ये वेगवेगळ्या स्पीसीज ॲड करू शकतो आपण. ओके. जीनस मीन्स वॉट? जीनस इज अ ग्रुप ऑफ स्पीसीज बेअरिंग क्लोज रिझेम्बलन्स टू वन अनदर इन देअर मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर. जीनस हा अशा ऑर्गॅनिझमचा ग्रुप आहे
जे मॉर्फोलॉजिकली सिमिलर दिसतात. ओके, बट दे डू नॉट इंटरब्रीड, पण ते इंटरब्रीडिंग करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल टायगर, लेपर्ड, लायन हे एक सेम जीनसला बिलॉंग करतात. जीनस आहे पॅन्थेरा. ओके, टायगर, लेपर्ड, लायन. पण हे ऑर्गॅनिझम इंटरब्रीडिंग करू शकत नाही. मेल टायगर आणि फिमेल लेपर्ड हे इंटरब्रीडिंग करून नवीन ऑर्गॅनिझमला जाऊन जन्म देऊ शकत नाही. लेपर्ड आणि टायगर हे इंटरब्रीडिंग करू शकत नाही. ठीक आहे, पण ते क्लोजली रिलेटेड आहे म्हणून त्यांना जीनसमध्ये टाकलेलं आहे. पण ते त्यांना जीनसमध्ये टाकलेलं आहे, पण ते वेगवेगळ्या स्पीसीजचे आहेत. नंतरची कॅटेगरी आहे फॅमिली. फॅमिली ही जीनसच्या वरची कॅटेगरी आहे. एका फॅमिलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीनस आपण ॲड करू शकतो. एक्झाम्पल आहे जेनेरा लाईक हिबिस्कस, गॉसिपियम, सिबा, बॉम्बॅक्स. ह्या सगळ्या वेगवेगळ्या जेनेरा आपण एकाच फॅमिलीमध्ये ॲड करतो. ती फॅमिली आहे माल्वेसी. ॲनिमलमध्ये एक्झाम्पल आहे कॅट, लेपर्ड, टायगर, लायन. या सगळ्यांची एक फॅमिली आहे आणि ती आहे फेलिडी. डॉग सुद्धा त्याच प्रकारे यासारखाच दिसतो, पण तो त्या फेलिडी फॅमिलीचा नाही. डॉग हा वेगळ्या फॅमिलीचा आहे, कॅनिडी. नंतरचा ग्रुप आहे या ठिकाणी, नंतरची रँक आहे ऑर्डर. तर ऑर्डर हा वेगवेगळ्या फॅमिलीजचा ग्रुप असतो, ज्या फॅमिलीजमध्ये सिमिलॅरिटीज असतात, ज्यांच्यामध्ये क्लोज ॲफिनिटी असते, वेगवेगळ्या कॅरेक्टरमध्ये ते सिमिलर असतात. ओके, तर अशा वेगवेगळ्या सिमिलॅरिटी दाखवणाऱ्या फॅमिलीजचा मोठा ग्रुप असतो ऑर्डर. आणि ऑर्डर हा फॅमिलीच्या वर असतो, जसं आपण डायग्राममध्ये टेबलमध्ये बघितलं त्या प्रकारे. तर या ठिकाणी मेंबर बिलॉंगिंग टू द सेम ऑर्डर बट डिफरंट फॅमिलीज मे शो व्हेरी फ्यू डिसिमिलॅरिटीज. आणि एकाच ऑर्डरमधले परंतु वेगवेगळ्या फॅमिलीमधले असणारे जे मेंबर असतात त्यांच्यामध्ये डिसिमिलॅरिटीज, असमानता हे फार कमी असतात, म्हणजे सिमिलॅरिटीज जास्त असतात. ज्या प्रकारे आपण ॲनिमलचं एक्झाम्पल घेतलं होतं की डॉग आणि कॅट हे कोणत्या फॅमिलीमधले आहेत, वेगवेगळ्या फॅमिलीमधले आहेत. डॉग हा कॅनेरी फॅमिलीतला आहे आणि कॅट ही फेलिडी फॅमिलीची आहे. पण दे बिलॉंग टू द सेम ऑर्डर कार्निवोरा, पण ते एकाच ऑर्डरमध्ये आहे कार्निवोरा. तर कॅट आणि डॉगमध्ये आपल्याला सिमिलॅरिटीज दिसतात, पण त्या वेगवेगळ्या फॅमिलीला बिलॉंग करतात. नंतरची कॅटेगरी आहे क्लास. क्लास is the distinct taxonomical rank of biological classification having its own distinct name. What is mean by class? Class is a group of higher taxonomical rank rather than the order. Okay, class is the assemblies of closely allied order. तर या क्लास हा असा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये क्लोजली रिलेटेड ऑर्डर हे ठेवलेले असतात. फॉर एक्झाम्पल ऑर्डर कार्निवोरा आणि प्रायमेट्स. ओके, कार्निवोराचा एक्झाम्पल आहे डॉग, कॅट, टायगर. प्रायमेटचे एक्झाम्पल आहे मंकी, गोरिलाज आणि गिबन. बट दे आर क्लासिफाईड इन टू द सेम क्लास आहे मॅमेलिया. मॅमेलिया क्लासमध्ये ऑर्डर आहेत कार्निवोरा आणि दुसरी ऑर्डर आहे प्रायमेट्स. ओके, नंतरची कॅटेगरी आहे डिव्हिजन ऑर फायलम. फायलमची स्पेलिंग करेक्ट करून घ्यायची, PHYLUM. द डिव्हिजन इज अ कॅटेगरी कंपोज्ड ऑफ रिलेटेड क्लासेस. तर याच्यामध्ये रिलेटेड क्लासेस एकत्र असतात फायलममध्ये. ज्या प्रकारे या ठिकाणी एन्जिओस्पर्मी हा फायलम आहे प्लांटचा आणि त्याच्यामध्ये दोन क्लोजली रिलेटेड क्लासेस आहेत, डायकोटिलिडोनी आणि मोनोकोटिलिडोनी. नंतरचा सब किंगडम आहे सब किंगडम. ओके, डिफरंट डिव्हिजन्स हॅव सम सिमिलॅरिटीज फॉर्म सब किंगडम. अशा प्रकारचे वेगवेगळे अशा प्रकारे वेगवेगळे जे डिव्हिजन असतात ज्यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज असतात त्यांना एकाच सब किंगडममध्ये क्लासिफाय केलं गेलं असतं. ज्याप्रमाणे एक्झाम्पल आहे एन्जिओस्पर्मी. डिव्हिजन एन्जिओस्पर्मी आणि जिम्नोस्पर्मी
हे दोघं एकाच सब किंगडम मध्ये आहे, फेनोरगॅम्स, किंवा त्याला आपण स्पर्मॅटोफायटा असं सुद्धा म्हणतो. सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात मोठा टेक्झॉनॉमिकल कॅटेगरी आहे किंगडम. किंगडम इज द हायेस्ट टेक्झॉनॉमिक कॅटेगरीज कंपोज्ड ऑफ डिफरंट सब किंगडम. आणि वेगवेगळ्या सब किंगडम मिळून एक मेन किंगडम तयार होतो. ज्या प्रकारे सब किंगडम फेनोरगॅम्स आणि क्रिप्टोगॅम्स मिळून एक मोठा किंगडम तयार होतो, त्याला आपण प्लॅन्ट किंगडम पण म्हणू शकतो किंवा मग प्लॅन्टी असं म्हणू शकतो. त्याच प्रकारे ॲनिमल जर आपण कन्सिडर केला तर सगळ्यात मोठी कॅटेगरी म्हणजे किंगडम आहे, ज्यात ॲनिमल क्लासिफाय करतात. ॲनिमलचा किंगडम आहे ॲनिमॅलिया. या ठिकाणी किंगडमची स्पेलिंग सुद्धा रॉंग आहे, करेक्ट करायची. ओके, KINGDOM, kingdom, Animalia. Okay, so in this way we have studied different taxonomical categories. Thank you, student.